नमस्कार. आज आपण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त अतिशय सुंदर असा 10 ओळींचा मराठी निबंध पाहणार आहोत. प्रणाम शिक्षण महर्षीला, ज्ञानगंगेच्या भगीरथाला, साक्षर केले खेड्यापाड्याला, अवघ्या महाराष्ट्राला, अवघ्या महाराष्ट्राला. कर्मवीर भाऊराव पाटील हे एक थोर समाजसुधारक आणि शिक्षण प्रसारक होते. कर्मवीरांचे संपूर्ण नाव भाऊराव पायगोंडा पाटील. कर्मवीरांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी मातोश्री गंगाबाई यांच्या पोटी कुंभोज या गावी झाला. कर्मवीर भाऊराव पाटील यांना अन्यायाची प्रचंड चीड होती. कर्मवीरांवर महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव होता. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. कमवा व शिका या योजनेद्वारे कर्मवीरांनी विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविले. सन 1959 मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांना पद्मभूषण हा पुरस्कार मिळाला. सातारा येथे कर्मवीरांचे समाधीस्थान व कर्मवीर स्मृती भवन आहे. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, शिक्षणाचे महामेरू कर्मवीर भाऊराव पाटील 9 मे 1959 रोजी अनंतात विलीन झाले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याची महती पाहता असे म्हणावेसे वाटते, ज्ञानारंभी प्रथम स्मरावा ज्ञान ऋषी, धन्य धन्य हा रयतेचा कुलपती, धन्य धन्य हा रयतेचा कुलपती. धन्यवाद.